डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह। मुख्यमंत्री फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, महाराष्ट्र देशाचं पॉवर हाऊस आणि ग्रोथ इंजिन। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावरती हिंसा मान्य नाही। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये कशी काय येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून खुला होणार। मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार, त्यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठलीही गडबड नाही। सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक। बॅलेट बॉक्स वेगळे करण्याचं काम सुरू होतं। सर्व पक्षांना याची माहिती दिलेली होती। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक्झिट पोल भाजपच्या इशाऱ्यावरती दाखवले गेले। टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल। पश्चिम बंगालमध्ये माटी मानुषचं सरकार बनवणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही। मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय। शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी। प्रहारचं शिवसेनेत विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी। झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती। शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचा निर्धार। पवार आडनावाच्या नातवंडांविरोधात कधीच लढणार नाही। भविष्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष नको, सुप्रिया सुळेंचा निर्धार। तर संपूर्ण पवार कुटुंबियांची तीच इच्छा। सुनेत्रा पवारांकडून वक्तव्याला दुजोरा। महाराष्ट्र दिनानिमित्तानं विरार ते डहाणू मार्गावरती आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार। मात्र लोकल सुरू होण्यापूर्वी हिंदी भाषेत बॅनर लावल्यामुळे वाद। बॅनरवरती डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा आक्षेप। पुणे शहराच्या काही भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत होणार। खडकवासला ते वारजे मुख्य जलवाहिनीत गळती। वारजे जलशुद्धीकरण केंद्र 2चं पंपिंग बंद राहणार। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात आजपासून जनगणना मोहीम। 1 ते 15 मे दरम्यान ऑनलाईन माहिती भरण्याची संधी। 2 टप्प्यात जनगणना मोहीम राबवली जाणार। नागपूर जिल्हा नियोजन समिती सदस्यांची यादी जाहीर। आमदार कोट्यातनं मोहन मते आणि चरणसिंग ठाकूर यांची निवड। 4 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती, तर 14 जणांना विशेष निमंत्रित म्हणून संधी। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, तर उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। तुळजाभवानी मंदिरात आजपासून 3 दिवस व्हीआयपी दर्शन पास बंद। सलग सुट्ट्यांमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.